हे देवा, हे काय घडलं? इतक्या कष्टाने कमावलेलं माझं धन एका रात्रीत चोरीला गेलं. मी फार मेहनतीने हे पैसे साठवले होते. यावेळी जमीनदाराचा सगळा कर फेडून टाकेन म्हणून, पण आता मी जमीनदाराला पैसे कुठून देऊ? तो तर माझी सगळी जमीन हिसकावून घेईल, माझं जगणं कठीण करून टाकेल. हे देवा, आता मी काय करू? अरे गोविंदा, हे काय झालं रे? तुझ्या घरी चोरी कधी झाली आणि कशी झाली ही सगळी घटना? काय सांगू शंकर भाऊ, काल रात्री मी थोड्या वेळासाठी शेताची राखण करायला गेलो होतो. सकाळी परत आलो तर घराचं कुलूप तुटलेलं होतं आणि घरात ठेवलेलं सगळं धन जे मी जमीनदारासाठी साठवलं होतं ते सगळं चोरीला गेलं. अरे गोविंदा, हे तर फारच वाईट झालं. देव त्या चोराचा नाश करो. त्यांचं हे बोलणं बाजूलाच उभा असलेला विलास ऐकत होता. तो लगेच धावत आपल्या मित्राच्या गण्याच्या घरी गेला. अरे विलास, आज इतक्या सकाळी माझी आठवण कशी झाली तुला? एवढ्या लवकर इथे कसा आलास? काय झालं रे? अरे गण्या, तुला माहिती आहे का, आपल्या गावात चोरी झाली आहे. तो बिचारा गोविंद आहे ना, त्याच्या घरात कोणीतरी चोरी केली आहे आणि त्याचं सगळं धन लंपास केलं आहे. अरे खरंच? मला तर याबद्दल काहीच माहिती नाही. आताच तुझ्याकडून कळतंय. अरे गण्या, काल रात्री तू कुठे होतास? अरे विलास, मी तर घरीच होतो, पण तू असं का विचारतोस? अरे जास्त हुशारी करू नकोस. मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस. खरं खरं सांग, हे सगळं तूच केलं आहेस ना? अरे भाऊ, का करतोस असे प्रकार? मी तुला कित्येक दिवसांपासून सांगतोय, हे सगळं चुकीचं आहे. दुसऱ्यांच्या कष्टाची कमाई चोरून खाणं कधीच योग्य नाही. एखाद्या दिवशी पकडला जाशील तर खूप वाईट अडचणीत येशील. तू माझा लहानपणाचा जिवलग मित्र आहेस, म्हणूनच मी तुला इतकं समजावतो आहे. तुझं मन खूप स्वच्छ आहे, पण तुझ्या एका वाईट सवयीमुळे तुझं नाव खराब होईल. ही सवय तू सोडत का नाहीस? अरे पाहिलंस ना, माझ्यावरही कर्ज आहे. माझ्या बहिणीचं लग्नही करायचं आहे आणि तुला हेही माहीत आहे की तुझ्यासारखाच मीही एक अनाथ आहे. माझ्यावर कितीतरी जबाबदाऱ्या आहेत, तरी सुद्धा मी कष्ट करून प्रामाणिकपणे कमावतो आणि जगतो. आणि माझ्याकडे जमिनीचा एक छोटासा तुकडा आहे, त्यावर मी मेहनत करतो आणि प्रामाणिक आयुष्य जगतो. मला असं वाटतं की तूही प्रामाणिकपणे जगावंस. हे सगळं चोरीचे प्रकार सोडून दे. बघ, एखाद्या दिवशी तू खूप मोठ्या अडचणीत सापडशील. अरे काय रे विलास, तू सकाळी सकाळी मला उपदेश देत बसलास. तुला चांगलंच माहिती आहे ना, मला मेहनतीचं काम जमत नाहीत. मला मेहनत करायला अजिबात आवडत नाही. अरे ठीक आहे, जर तू माझं ऐकणार नशील तर जे करायचं ते कर. आता मी निघतो. गण्याच्या या बोलण्यामुळे विलास थोडा रागावला. तो रागाच्या भरात तिथून निघून गेला आणि थोडं पुढे जाऊन एका झाडाखाली बसला. तेवढ्या तिथे काही गावकरी बोलत होते. अरे ऐकलंस का, आपल्या शेजारच्या गावात एक खूप मोठे आणि ज्ञानी महात्मा आले आहेत. म्हणे ते खूप चमत्कारी आहेत. असे तसे चमत्कार करतात की माणूस पाहून थक्क होतो. आणि त्यांच्या बोलण्यात इतकी ताकद आहे की कितीही वाईट माणूस असला तरी त्यांच्या गोष्टी ऐकून तो आपले वाईट मार्ग सोडून सत्याच्या मार्गावर चालू लागतो. त्यांच्या शब्दामध्ये असं काही जादू आहे की माणूस आपले सगळ्या वाईट सवयी सोडून चांगल्या कामाकडे वळतो. हे सगळं विलास ऐकतो आणि मनातच विचार करतो, का नाही मी माझ्या मित्राला गण्याला त्या महात्म्याकडे घेऊन जावं? कदाचित ते मला मदत करतील आणि माझ्या मित्राला योग्य मार्गावर आणतील. कारण माझा मित्र मनाने खूप चांगला आहे, पण त्याच्या एका वाईट सवयीमुळे तो आपलं संपूर्ण आयुष्य वाया घालवण्याच्या मार्गावर आहे. मला त्याची मदत करायलाच हवी. मी त्याला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकतच नाही. कदाचित त्या बाबाकडे गेल्यावरच त्याला समज येईल.
हो, मी असंच करतो. मी आताच गण्याला त्या महात्म्याकडे घेऊन जातो. असं ठरवून विलास पुन्हा गण्याच्या घरी जातो. अरे विलासा, तू पुन्हा आलास? आताच तर रागाने निघून गेला होतास ना? अरे, मला चांगलं माहिती आहे तू माझ्यावर जास्त वेळ रागावून राहू शकत नाहीस, कारण मी तुझा लहानपणीचा मित्र आहे. अरे, ते सगळं सोड. तुला आताच माझ्यासोबत यावं लागेल. पण विलासा, कुठे जायचं आहे? अरे, तू शांतपणे माझ्यासोबत येतोस की नाही? अरे हो हो, येतो ना. एवढा राग का करतोस? मी येतो तुझ्यासोबत. असं म्हणत विलास गण्याला त्या महात्म्याकडे घेऊन जातो. ते दोघेही त्यांच्या ज्ञानाने भरलेल्या गोष्टी आणि प्रवचन ऐकतात. मग असेच काही दिवस जातात. गण्या रोज येऊन त्या साधू बाबांचे विचार आणि प्रवचन ऐकू लागतो. हळूहळू त्या बाबांच्या शब्दांचा त्याच्यावर परिणाम होऊ लागतो. एक दिवस मला वाटतं माझा मित्र विलास बरोबर म्हणत होता, चोरी करणं खूप वाईट आहे. आज मला समजलं की प्रामाणिकपणे कमावलेलं धनच खरं धन असतं आणि चोरीचं धन म्हणजे पाप असतं. मग अशाच प्रकारे काही दिवस निघून जातात. एके दिवशी बाबा, मी बऱ्याच दिवसांपासून तुमच्याकडे येत आहे. तुमच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आणि प्रवचन ऐकत आहे. मला तुमच्या कथा आणि शिकवण खूप आवडतात. पण बाबा, खरं सांगायचं झालं तर मी एक चोर आहे आणि चोरी करणं हाच माझा व्यवसाय आहे. मी लोकांच्या घरात चोरी करूनच माझं पोट चालवतो. पण तुमच्या बोलण्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. ठीक आहे बाळा, जर तू माझ्या गोष्टी खरंच मानत असशील तर ही चोरीची सवय का सोडत नाहीस? बाबा, मी काय करू? मला दुसरं काही कामच येत नाही आणि मी आज नाही तर कित्येक वर्षापासून चोरी करत आलो आहे. मला त्याची सवयच लागली आहे. मला शेती जमत नाही ना मी कष्टाची मजुरी करू शकतो. मला तर चोरीची सवय झाली आहे. मग मी ती कशी सोडू? मुला, माझं म्हणणं ऐक. काही दिवस माझ्या आश्रमात राहा. इथेच थांब आणि आश्रमातील कामात मदत कर. काही दिवसातच तुझी ही सवय निघून जाईल. बाबाने असं म्हटल्यावर गण्या आश्रमात राहू लागला. दिवस जात होते. तो साधू बाबांची सेवा करू लागला. काही दिवसातच त्याच्यात बदल दिसू लागला. तो पूर्णपणे सुधारू लागला. आता तो पूर्वीसारखा राहिला नव्हता. साधू बाबा त्याच्या या बदलामुळे खूप आनंदी झाले आणि त्याच्या सेवाभावामुळे ते अतिशय प्रसन्न झाले. एके दिवशी बाबा म्हणाले, मुला, मी तुझ्या सेवेमुळे खूप खुश आहे. पण आता मला निघावं लागेल. मी एक साधू आहे आणि साधूचं कुठेही कायमचं ठिकाण नसतं. मला आता दुसरीकडे जावं लागेल. जाण्यापूर्वी मला तुला काहीतरी द्यायचं आहे. सांग, तुला काय हवं आहे? बाबा, तुमच्याकडे जी प्राण्यांची आणि पक्ष्यांची भाषा समजण्याची शक्ती आहे ती मला द्या. ती मला खूप उपयोगी पडेल. ठीक आहे मुला, मी तुला ती सिद्धी देतो. पण तिचा कधीही गैरवापर करू नकोस, नाहीतर तुझा सर्वनाश होईल. ठीक आहे बाबा, तुमचे खूप खूप आभार. असं म्हणून बाबा तिथून निघून गेले. गण्या आपल्या घरी परत आला आणि सर्वप्रथम तो आपल्या मित्राला विलासला भेटायला गेला. अरे गण्या, तू इतके दिवस कुठे होतास? अरे, मी त्या बाबांकडेच होतो ज्यांच्याकडे तू मला घेऊन गेला होतास. मी इतके दिवस त्यांच्या जवळच राहिलो. आज तुझ्यामुळेच मी एक चांगला माणूस बनू शकलो. त्या दिवशी तू मला तिथे घेऊन गेला नसतास तर आजही माझं आयुष्य तसंच राहिलं असतं. पण आता मी पूर्णपणे बदललो आहे. मी चोरी करणं सोडून दिलं आहे. आता मीही तुझ्यासारखाच मेहनत करीन आणि कष्टाने पैसा कमवेन. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. यानंतर गण्या इतरांच्या शेतात जाऊन मजुरी करू लागला. दिवस जात होते तसे तो प्रामाणिकपणे काम करू लागला. मग असेच काही दिवस गेले. एके दिवशी विलासच्या बहिणीला पाहण्यासाठी मुलाकडचे लोक त्यांच्या घरी आले. विलासजी,
आम्हाला तुमची बहीण खूप आवडली आहे. आम्हाला ही लग्नाची गोष्ट लवकरात लवकर ठरवायची आहे. रामरावजी, तुमची काही विशेष इच्छा असेल तर कृपया सांगा. आमचे आई वडील नाहीत. आम्ही दोघं बहीण भाऊ अनाथ आहोत. माझ्याकडून जे शक्य होईल ते मी नक्की करीन. पण तुमची काही मागणी असेल तर आत्ताच सांगा, म्हणजे पुढची बोलणी सोपी होतील. अरे नाही नाही विलासजी, आमची अजिबात काही मागणी नाही. आम्हाला फक्त एक चांगली सून हवी आहे. असं म्हणून मुलाकडचे लोक तिथून निघून गेले. विलास खूप आनंदी झाला आणि मनातच म्हणाला, खरंच खूप चांगले लोक भेटले. असे लोक तर शोधूनही सापडणार नाहीत. त्यांनी तर हुंड्यासाठी स्पष्ट नकार दिला. पण मोठा भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे की मी बारातींचं स्वागत खूप छान प्रकारे करावं. त्यासाठी मला लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करावी लागेल. एक काम करतो, माझे काका याच गावात राहतात. मी त्यांच्याकडे मदत मागतो. ते नक्कीच माझी मदत करतील. असं ठरून विलास आपल्या काकांकडे गेला. अरे ये विलासा, मीच तुझ्याकडे येणार होतो. माफ कर रे, मला माहित होतं की काल तुझ्या घरी मुलाकडचे लोक येणार होते. पण मला एका महत्वाच्या कामासाठी शहरात जावं लागलं. मग काय म्हणाले मुलाकडचे लोक? त्यांना आपली पूजा आवडली का? हो काका, त्यांना आपली पूजा खूप आवडली आणि ते खूप चांगले लोक आहेत. हुंड्याच्या नावाने त्यांनी काहीही मागितलं नाही. ते तर फक्त आपल्या पूजाला त्यांच्या घरची सून बनवू इच्छितात. आणि मला असं वाटतं की बारात्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही कमी राहू नये. म्हणूनच मला थोड्या पैशांची गरज होती. काका, तुम्ही मला 2000 उधार देऊ शकता का? मी मेहनत करून तुमचे सगळे पैसे परत देईन. तुम्हाला माहीत आहे ना, तुमच्याशिवाय आमचं दुसरं कोणी नातलगच नाही. तुम्हीच माझ्यासाठी वडिलांसारखे आहात. अरे का नाही रे, तू काही चिंता करू नकोस. मी तुला पैसे देतो. पण असं आहे की तुझी काकू सध्या घरी नाही आणि तिजोरीची चावी तिच्याकडे आहे. ती आली की मी स्वतः तुझ्या घरी येऊन तुला पैसे देतो. तू अजिबात काळजी करू नकोस मुला. आपण पूजेचं लग्न अगदी धूमधडाक्यात करू. तिच्या लग्नात कोणतीही कमतरता राहू देणार नाही. शेवटी पूजा माझीही मुलगीच आहे आणि मी माझ्या मुलीला असं साधं पाठवणार नाही. ठीक आहे काका, मी आता निघतो. मी तुमची वाट पाहीन. मग विलास तिथून निघून गेला. थोड्याच वेळात काकू घरी आली आणि काकांना विचारू लागली, अहो ऐका ना, तो विलास इथे कशासाठी आला होता? मी आताच त्याला इथून जाताना पाहिलं. अहो, तो आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे मागायला तर आला नव्हता ना? आणि तुम्ही होकार तर दिला नाही ना? मी सांगते, मी काही पैसे देणार नाही. अगं काय बोलतेस तू सावित्री? शेवटी ती माझ्या भावाची मुलगी आहे, म्हणजेच माझीही मुलगीच आहे. आणि तुला माहित आहे तिचे आई वडील आता या जगात नाहीत. त्यामुळे त्यांची जबाबदारी आपल्यावरच येते. त्यांचं आपल्याशिवाय कोण आहे? आणि विलास आपल्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? आपण त्याचे सख्खे काका काकू आहोत. आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे ना. आणि विलास खूप मेहनती मुलगा आहे. तो लवकरच आपले पैसे परत करेल. तू काही चिंता करू नकोस. आता तू तिजोरीतून 2000 काढून दे. मी त्याला देऊन येतो. तो आपली वाट पाहत असेल. अहो काय म्हणालात तुम्ही? इतकी मोठी रक्कम? मी तर त्याला फुटकी कवडीही देणार नाही आणि तुम्ही 2000 देण्याची भाषा करत आहात. अगं सावित्री, असं बोलू नकोस. आता मी त्याला काय सांगू? मी त्याला आधीच होकार दिला आहे. तो बिचारा आपली वाट पाहत असेल. अहो तुम्ही मला विचारून होकार दिला होता का? नाही ना? मग आता मला काही फरक पडत नाही. तुम्ही त्याला काहीतरी बहाणा करून टाका. आजकालच्या नातलगांवर विश्वास ठेवायचा नसतो. आई वडील नाहीत याचा फायदा घेऊन तो आपल्याकडे पैसे मागायला आला आहे. आणि हो, तो तुमचे 2000 कधीच परत करणार नाही. म्हणूनच सांगते,
त्याला पैसे न देणंच शहाणपणाचं आहे. तुम्ही खूप भोळे आहात, लगेच कोणाच्याही बोलण्याला बळी पडता. आणि आता जा, त्याला काहीतरी कारण सांगून टाका. अगं सावित्री, त्याने आजवर आपल्याकडे कधीच मदत मागितली नाही. आता त्याच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून तो आपल्या दारात आला आहे. मला वाटतं आपण त्याला मदत केली पाहिजे. अहो, तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? मी एकदा नाही म्हटलं म्हणजे नाही. मी त्या विलाससाठी 1 रुपयाही देणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझं डोकं खाऊ नका. मला अजून खूप कामं आहेत. असं म्हणून सावित्री तिथून निघून गेली. काका खूप विचारात पडले आणि मनातच म्हणाले, हे देवा, आता मी काय करू? मी विलासला होकार दिला आहे आणि ही सावित्री काही मानायलाच तयार नाही. तिकडे विलास आशा लावून बसला असेल. आता मी त्याच्या समोर कसा जाऊ? पण जायलाच लागेल, नाहीतर तो माझ्यावर विश्वास ठेवून बसून राहील. असं म्हणत काका विलासकडे निघाले. विलास त्याला पाहून आनंदाने म्हणाला, या ना काका, मी तुमचीच वाट पाहत होतो. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझी मदत केलीत. मी तर खूप चिंतेत होतो की पैशांची व्यवस्था कशी होणार, पण तुम्ही तर माझी सगळी चिंता दूर केली. आता माझ्या पूजेचं लग्न मोठ्या थाटामाटात होईल. तिच्या लग्नात कोणतीही कमतरता राहणार नाही. जसं मी ठरवलं होतं तसं सगळं होईल. मुला, ते असं आहे बाळा. तुझ्या काकूंनी कालच त्यांच्या माहेरी त्यांच्या वडिलांच्या उपचारासाठी पैसे दिले. मला याची काहीच कल्पना नव्हती. आणि जेव्हा मी सावित्रीकडे पैसे मागितले तेव्हा तिने सांगितलं की आता घरात पैसेच नाहीत. मला माफ कर मुला, मी तुझी काही मदत करू शकत नाही. पण एक मार्ग आहे. तू जमीनदाराकडून थोडे पैसे व्याजाने घेऊ शकतोस. शेवटी माझ्याकडून घेतले असतेस तरी तुला ते परत करावेच लागले असते. तेही कर्जच झालं असतं. त्यापेक्षा जमीनदाराकडून पैसे घे आणि लवकरात लवकर परत कर. हे सगळं ऐकून विलास खूप निराश होतो आणि आपल्या काकांना म्हणतो, काही हरकत नाही काका, मी जमीनदाराकडे जाऊन पाहतो. मग विलास जमीनदाराकडे जातो. जमीनदार साहेब, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. तिच्या लग्नासाठी मला थोड्या पैशांची गरज आहे. तुम्ही मला 2000 देऊ शकता का? मी लवकरात लवकर तुमचं कर्ज फेडेन. अरे विलासा, तुला माहित आहे ना, मी कुणालाही सहज पैसे देत नाही. त्यासाठी तुला काहीतरी गहाण ठेवावं लागेल, तेव्हाच मी तुला पैसे देऊ शकतो. हो साहेब, माझं एक छोटंसं शेत आहे. ते मी तुमच्याकडे गहाण ठेवतो. माझ्याकडे पैसे आले की मी ते परत घेईन. अरे, तू त्या ओसाड जमिनीला शेत म्हणतोस? त्या छोट्याशा तुकड्याचं मी काय करणार? त्यात तर नीट पीकही येत नाही. तुझं 2 वेळचं जेवणही नीट भागत नाही आणि तू ते गहाण ठेवायला आला आहेस. काही दुसरी वस्तू असेल तर सांग. साहेब, त्या शेताशिवाय माझ्याकडे काहीच नाही. अरे, मग इथे उभा का आहेस? जा इथून. मी तुला इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही. साहेब, माझ्या बहिणीचं लग्न खूप कष्टानं ठरलं आहे. हे लग्न मोडलं तर तिची खूप बदनामी होईल. कृपया माझी मदत करा. मी तुम्हाला शब्द देतो, तुमचे पैसे लवकरात लवकर परत करीन. अरे, तू तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी विचारून ठरवलं होतंस का? जो आता माझ्याकडे पैसे मागायला आलायस. आधी पैशांची सोय करायला हवी होती आणि मग लग्न ठरवायला हवं होतं. लग्न करायची ऐपत नाही आणि पैसे मागायला आला आहेस. जर पैसे नाहीत तर लग्न कशाला करताय? बहिणीला घरीच बसवून ठेव. पैसे आले की मग लग्न कर. आपल्या ऐपतीप्रमाणेच लग्न करायला हवं होतं. आणि आता इथे उभं राहून माझा वेळ वाया घालवू नकोस. मला अजून खूप कामं आहेत. हे सगळं ऐकून विलासच्या मनाला खूप वेदना होतात. त्याच्या मनाला मोठा धक्का बसतो आणि तो निराश होऊन तिथून निघून जातो. विलास जाऊन एका झाडाखाली बसतो.
थोड्या वेळाने त्याचा मित्र गण्या तिथे येतो आणि विचारतो, अरे विलासा, काय झालं? असा उदास का बसलास? गण्या, तुला तर माहितीच आहे की पूजेचं लग्न ठरलं आहे. मी मोठ्या आशेने काकांकडे पैसे मागितले, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर मी जमीनदाराकडे गेलो, पण त्यांनीही पैसे देण्यास नकार दिला. आता मी काय करू काहीच कळत नाहीये. जर हे लग्न मोडलं तर आपल्या पूजेची खूप बदनामी होईल. मग तिच्याशी कोणीही लग्न करणार नाही. लोक चुकीचंच समजतील की आपल्या पूजामध्येच काहीतरी दोष आहे. हे सगळं ऐकून गण्यालाही खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, अरे विलासा, तू इतकी चिंता का करतोयस? तू मला आधी का नाही सांगितलं? काही काळजी करू नकोस, तू घरी जा, पैशांची व्यवस्था होईल. अरे गण्या, एवढ्या पैशांची व्यवस्था तू कुठून करणार? तुझ्याकडे तर पैसेही नाहीत. पुन्हा चोरी करायचा विचार तर नाही ना? अरे नाही रे भाऊ, असा काही विचार नाही. शेजारच्या गावात माझा एक मित्र राहतो. मी त्याच्याकडून थोडे पैसे उधार मागेन. तो खूप चांगला माणूस आहे. तो मला नक्की देईल. तू काही चिंता करू नकोस. जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला दे, मी त्याला परत करीन. आणि लक्षात ठेव, पूजा फक्त तुझीच बहीण नाही, ती माझीही बहीण आहे. तिच्या लग्नात आपण कोणतीही कमतरता ठेवणार नाही. मोठ्या थाटामाटात तिचं लग्न करू. तू निर्धास्त होऊन घरी जा. मी आताच माझ्या मित्राकडे जाऊन येतो. त्याचं गाव थोडं लांब आहे, त्यामुळे मला यायला वेळ लागेल. तू माझी वाट पहा. गण्याचं हे बोलणं ऐकून विलास खूप आनंदी होतो आणि घरी निघून जातो. पण गण्याच्या मनात विचार सुरू होतात. मी विलासला सांगितलं खरं की पैशांची व्यवस्था होईल, पण एवढे पैसे मी आणणार कुठून? मी तर त्याला खोटंच सांगितलं की माझा एक मित्र आहे, तो मला पैसे देईल. पण खरं सांगायचं तर माझा असा कुठलाही मित्र नाही. तरीही मला काहीतरी करायलाच हवं आणि पैशांची व्यवस्था करायलाच हवी, नाहीतर पूजेचं लग्न मोडेल. मेहनत मजुरी करून इतकी मोठी रक्कम मी जमवू शकत नाही. त्यासाठी मला पुन्हा चोरीच करावी लागेल. हे देवा, मला माफ कर. आज मी खूप मजबूर आहे. मी ही चोरी फक्त माझ्या मित्रासाठी करत आहे. यानंतर मी कधीही चोरी करणार नाही. फक्त आजच्या दिवसासाठी मला माफ कर आणि मी वचन देतो, जिथून मी चोरी करेन तिथले पैसे मी नंतर परत करेन. जर ही गोष्ट मी विलासला सांगितली तर तो मला कधीच चोरी करू देणार नाही, म्हणून मी त्याला काही सांगणार नाही. असं ठरवून गण्या दुसऱ्या गावाकडे चोरी करण्याच्या उद्देशाने निघाला. रस्त्यात त्याला एक नदी लागली. गण्या ती पार करत होता. तेवढ्यात त्याच्या मागून एक व्यापारीही नदी पार करत होता. अरे मित्रा, जरा थांब ना, मीही येतो आहे. माझी ही पिशवी जरा धरशील का? मला चालायला थोडी अडचण होत आहे. गण्या त्या व्यापाऱ्याची पिशवी घेतो आणि पुढे चालू लागतो. तेवढ्यात झाडावर बसलेली एक चिमणी काहीतरी चिवचिवते. हे ऐकून गण्या म्हणतो, नाही. थोड्या वेळाने ती चिमणी पुन्हा काहीतरी बोलते. नाही, अजिबात नाही. हे सगळं पाहून व्यापारी विचारात पडतो. नदी पार झाल्यावर तो गण्याला विचारतो, अरे भाऊ, मला एक गोष्ट विचारायची होती. तू त्या चिमणीकडे पाहून नाही का म्हणत होतास? हे काय चाललं होतं? अरे भाऊ, आता तुमचं काम झालं ना, मग तुम्ही तुमच्या वाटेने जा आणि मी माझ्या वाटेने जातो. अरे भाऊ, एवढा रागावू नकोस. मी फक्त उत्सुकतेपोटी विचारत होतो, कारण आजवर मी कुठल्याही माणसाला पक्षाशी बोलताना पाहिलं नव्हतं. तू पहिलाच माणूस आहेस, म्हणून मला थोडं कुतूहल वाटलं. म्हणूनच मी तुला विचारलं. सांग ना आता, एवढा राग का करतोस? नाही सांगितलंस तर मी रस्ताभर याच विचारात राहीन. मला काही चैन पडणार नाही. सतत हाच विचार करत राहीन की तू त्या चिमणीला नाही का म्हणालास आणि ती तुला काय सांगत होती. भाऊ, ठीक आहे, तर मग ऐक. मी एक चोर आहे आणि शेजारच्या गावात चोरी करायला जात आहे आणि ती चिमणी मला सांगत होती की तुला दिलेली ही पिशवी चोरून घे.
त्यात सोन्याची नाणी आहेत म्हणून मी तिला नाही म्हटलं. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा नाही म्हटलं तेव्हा ती मला म्हणत होती की आता अजूनही वेळ आहे, या माणसाला ढकलून दे आणि पिशवी घेऊन पळून जा, म्हणून मी दुसऱ्यांदाही तिला नकार दिला. हे सगळं ऐकून व्यापारी थक्क होतो आणि म्हणतो, हे कसं शक्य आहे? एक चिमणी कशी काय बोलू शकते आणि तू तिची भाषा कशी समजू शकतोस? आणि तुला कसं कळलं की माझ्या पिशवीत सोन्याची नाणी आहेत? तू तर ती उघडूनही पाहिली नाहीस. अरे भाऊ, मी तुला सांगतोय ना, हे सगळं मला त्या चिमणीने सांगितलं. खरं म्हणजे मला एका बाबांकडून वरदान मिळालं आहे की मी प्राणी आणि पक्ष्यांची भाषा समजू शकतो. अरे भाऊ, हे सगळं ठीक आहे, पण जर तू चोर आहेस तर तू ती पिशवी चोरली का नाहीस? ते चिमणीचं ऐकलं का नाहीस? हो भाऊ, मी ती चोरू शकलो असतो, पण तू मला सुरुवातीला मित्रा म्हणून हाक मारलीस आणि तुझी पिशवी माझ्याकडे विश्वासाने दिलीस, त्यामुळे मी ती चोरली नाही. मैत्रीत विश्वासघात करणं माझ्या तत्वाविरुद्ध आहे. जो माझा मित्र असतो त्याच्याशी मी कधीही धोका देऊ शकत नाही, म्हणूनच मी त्या चिमणीला नकार दिला. चल मित्रा, आता मी निघतो, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. असं म्हणून गण्या तिथून निघून जातो. तो व्यापारी मात्र तिथेच उभा राहून विचार करू लागतो. हा कसला विचित्र चोर आहे. इतक्या तत्वांचा आणि प्रामाणिक चोर मी आयुष्यात कधीच पाहिला नाही. तो व्यापारी त्या गावाच्या राजाकडे जाऊन गण्याबद्दल सगळी गोष्ट सांगतो. हे ऐकून राजा आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, अरे, जर तू खरं बोलत असशील तर मला देखील त्या माणसाला भेटायचं आहे. तो सध्या कुठे मिळेल? महाराज, तू नक्कीच आपल्या गावात कुठेतरी लपून बसला असेल. बहुधा गावाबाहेर थांबला असेल. रात्री होताच तो बाहेर पडेल. तुम्ही त्याला रात्री भेटू शकता. मग राजा साध्या माणसाचा वेश धारण करून साधे कपडे घालतो आणि रात्री रस्त्यावर निघतो. थोडं अंतर चालल्यानंतर राजाला एक माणूस दिसतो. तो त्याच्या जवळ जाऊन उभा राहतो. तेवढ्यात गण्या विचारतो, अरे भाऊ, तू कोण आहेस आणि एवढ्या रात्री इथे काय करतोयस? अरे भाऊ, मी एक चोर आहे आणि इथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलो आहे. अरे वा, काय योगायोग आहे. मीही एक चोरच आहे. तुला भेटून आनंद झाला. आता माझी थोडी मदतही होईल. खरं सांगायचं तर मला चोरी करायची नव्हती, पण मला 2000ची खूप गरज आहे, म्हणून मला मजबुरीने चोरी करायला यावं लागलं. पण तू का चोरी करतोयस? तुझीही काही अडचण आहे का? हो भाऊ, माझी एक मोठी अडचण आहे. मला 500 रुपयाची खूप गरज आहे, म्हणून मी चोरी करतोय. ठीक आहे भाऊ, आपण दोघं मिळूनच जाऊया. तुला या गावाबद्दल काही माहिती आहे का? आपल्याला पैसे कुठे मिळतील? हो, मला एक बनियाच्या दुकानाबद्दल माहिती आहे. त्याच्या गल्ल्यात नक्कीच आपल्याला हवे तितके पैसे मिळतील. आपण त्याच्या दुकानातच चोरी करूया. ठीक आहे भाऊ, माझ्या मागे ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जसं सांगतो तसंच करायचं. स्वतःची हुशारी दाखवायची नाही. तुला तुझे 500 रुपये मिळतील. जास्त लोभ करू नकोस. आणि ऐक, ही चोरी झाल्यावर पुन्हा कधीही चोरी करू नकोस. हा धंदा सोडून दे. या कामात काहीही चांगलं नाही. आणि आता शांतपणे माझ्यासोबत चल. हो भाऊ, ठीक आहे. दोघं मिळून त्या बनियाच्या दुकानात शिरतात. गल्ला उघडताच गण्या त्यातून स्वतःसाठी 2000 आणि राजासाठी 500 रुपये काढतो आणि राजाला 500 देतो. तेवढ्यात गण्याला भूक लागते. समोर त्याला साखरेची पोती दिसते. तो त्यातून थोडी साखर समजून तोंडात टाकतो, पण लगेच त्याला कळतं की ती साखर नसून मीठ आहे. हे लक्षात येताच गण्या विचारात पडतो. तो लगेच राजाला म्हणतो, अरे भाऊ, 500 रुपये परत दे. ते परत तिजोरीत ठेवायचे आहेत. मी सुद्धा माझे 2000 परत ठेवतो. अरे भाऊ, हे काय बोलतोस? आताच तर आपण आपापले पैसे वाटून घेतले आणि आता परत मागतोयस? मी देणार नाही. हे ऐकून गण्या रागाने राजाला एक जोरदार थप्पड मारतो.
त्याच्याकडून पैसे परत घेतो आणि ते तिजोरीत ठेवतो. राजा घाबरतो आणि काहीच बोलत नाही. दोघेही तिथून बाहेर येतात. बाहेर आल्यावर राजा गण्याला विचारतो, अरे भाऊ, मला एक गोष्ट समजली नाही. तू वेडा झाला आहेस का? तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते तरी सांग. आधी पैसे चोरलेस आणि मग परत ठेवलेस, असं का केलंस? अरे भाऊ, कारण मी त्या दुकानाचं मीठ खाल्लं आहे. मी ते साखर समजून खाल्लं, पण नंतर कळलं की ते मीठ होतं आणि ज्यांचं मी मीठ खातो त्यांच्याकडे मी चोरी करत नाही. ते चुकीचं आहे. हे ऐकून राजाच्या डोक्यात विचारांचा भडीमार सुरू होतो. तो मनातच विचार करतो, हा कसला विचित्र चोर आहे. यामध्ये काहीतरी खास आहे. इतका प्रामाणिकपणा आणि तत्वनिष्ठा असलेला चोर मी आयुष्यात कधीच पाहिला नाही. चोराच्या मनात इतकी प्रामाणिकता आणि निष्ठा असू शकते हे आज प्रथमच पाहतो आहे. अरे भाऊ, ठीक आहे, एक काम करूया. इथून आपल्याला पैसे मिळाले नाहीत, माझ्यासोबत राजवाड्यात चल. तिथे आपल्याला मोठी चोरी करता येईल. अरे भाऊ, काय म्हणतोस राजवाडा? पण मला राजवाड्याबद्दल काहीच माहिती नाही आणि कुणी पाहिलं तर? अरे, तू चिंता का करतोस? मी आहे ना. मी तिथे 2 वर्ष काम केलं आहे. मला राजवाड्याचा प्रत्येक कोपरा माहिती आहे. तिजोरी कुठे आहे हेही मला माहीत आहे. तू फक्त माझ्यासोबत चल. भाऊ, ठीक आहे, तू म्हणतोस तर जाऊया. राजा मुद्दाम गण्याला राजवाड्यात घेऊन जातो, कारण त्याला त्या चोराची परीक्षा घ्यायची असते. तसेच आपल्या सैनिकांची पहारेदारीही तपासायची असते. दोघे राजवाड्यात पोहोचतात तेव्हा राजाचे सैनिक झोपलेले असतात. हे पाहून राजाला खूप राग येतो, पण तो आपला राग दाबून ठेवतो आणि पुढे जातो. राजाचा एक कुत्राही तिथे असतो, पण तो कुत्रा राजाला ओळखतो आणि काहीही भुंकत नाही. त्यामुळे तो त्यांना आत जाऊ देतो. गण्या राजाला म्हणतो, अरे भाऊ, तू एक काम कर. तू बाहेरच थांब आणि लक्ष ठेव की कुणी येत नाही ना. कुणी आलं तर मला इशारा कर. तोपर्यंत मी आत जाऊन धन आणतो. राजा बाहेर उभा राहून लक्ष ठेवतो आणि गण्या एकटाच आत चोरी करण्यासाठी जातो. आत गेल्यावर त्याला एक मांजर दिसतं, जे कुत्र्याशी काहीतरी बोलत असतं. कुत्रा हलकेच भुंकू लागतो. ते ऐकताच तो लगेच सावध होतो आणि चोरी न करता ताबडतोब बाहेर येतो. तो राजाकडे येऊन नम्रतेने म्हणतो, महाराज, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी पुन्हा असं कधी करणार नाही. कृपया मला क्षमा करा. माझी मजबुरी होती म्हणून मी इथे चोरी करायला आलो. अरे, तू काय बोलतोयस? आता लपवण्याचा काही उपयोग नाही. महाराज, मी तुम्हाला ओळखलं आहे. तुम्ही चोर नाही, तुम्ही राजा आहात. कृपया मला माफ करा. हे ऐकून राजाला मोठा धक्का बसतो. तो गण्याला विचारतो, अरे, पण तुला कसं कळलं की मी राजा आहे? महाराज, जेव्हा मी आज धन घ्यायला गेलो तेव्हा ती मांजर कुत्र्याला म्हणत होती, तू कसला कुत्रा आहेस? तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या मालकाचं धन कोणीतरी चोरत आहे आणि तू फक्त पाहत उभा आहेस. तेव्हा त्या कुत्र्याने उत्तर दिलं, माझा मालकच त्याच्या सोबत आहे. मग मी काय करू? हे सगळं माझ्या मालकाच्या इच्छेनेच होत आहे. ते ऐकून मला समजलं की तुम्हीच राजा आहात. अरे, म्हणजे तू प्राणी पक्ष्यांची भाषा समजू शकतोस? हो महाराज, खरं तर मला एका साधूने वरदान दिलं आहे. त्यामुळे मी प्राणी आणि पक्ष्यांची भाषा समजू शकतो. मी बराच काळ त्या साधूंसोबत होतो आणि मी चोरीही सोडली होती. पण आज माझी खूप मोठी मजबुरी होती. माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी कुठूनही पैशांची व्यवस्था होत नव्हती. माझा मित्र खूप त्रासात होता. जर मी आज पैसे घेऊन गेलो नसतो तर कदाचित माझ्या बहिणीचं लग्न मोडलं असतं आणि तिची खूप बदनामी झाली असती. म्हणूनच मला आज चोरी करायला यावं लागलं. अरे, तुझा निर्णय आपण उद्या सकाळी दरबारात करूया. मग दुसऱ्या दिवशी सकाळी, महाराज, तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे, पण कृपया माझी एक विनंती पूर्ण करा. माझ्या मित्राकडे 2000 पोचवून द्या. त्यानंतर तुम्ही जे सांगाल ते मी करीन.
ठीक आहे मंत्रीजी, याच्या मित्राकडे आजच 2000 पोचवा. मग मंत्री एका माणसामार्फत पैसे पाठवतात. ते पैसे मिळाल्यावर विलास विचारतो, अरे भाऊ, गण्या कुठे आहे? तो स्वतः का नाही आला? त्याने पैसे तुमच्याकडून का पाठवले? अरे भाऊ, गण्या राजाच्या ताब्यात आहे आणि त्याची हीच इच्छा होती की हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवले जावेत. हे ऐकून विलासला मोठा धक्का बसतो. तो मनातच विचार करतो, म्हणजे गण्याने माझ्यासाठी चोरी केली, पण त्याने तर चोरी सोडली होती. म्हणजे हे सगळं त्याने फक्त माझ्यासाठी केलं आहे, जेणेकरून माझ्या बहिणीचं लग्न होऊ शकेल. यात त्याची काहीच चूक नाही. तो चोरी करायला इच्छुक नव्हता, तो तर पूर्णपणे सुधारला होता. नाही नाही, मी हे पैसे घेऊ शकत नाही. जोपर्यंत माझा मित्र स्वतः येऊन मला पैसे देत नाही, तोपर्यंत मी हे पैसे घेणार नाही. तुम्ही परत जा आणि तुमच्या राजाला सांगा की माझ्या मित्राला सोडून द्यावं. त्याची काही चूक नाही. मी हे पैसे घेणार नाही. ते लोक परत जाऊन राजाला सगळी गोष्ट सांगतात. हे ऐकून राजा म्हणतो, गण्या, मी तुझ्यामुळे खूप प्रभावित झालो आहे. मला तुझ्यासारख्या तरुणाचीच गरज होती. आजवर मी तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस पाहिलाच नाही. खरंच तू अद्वितीय आहेस. आणि गण्या, तुझ्या मैत्रीमुळेही मी खूप प्रभावित झालो आहे. तुझा मित्र तुझ्याशिवाय हे पैसे घ्यायला तयार नाही, त्यामुळे तुलाच त्याच्याकडे जावं लागेल. असं कर, तू तुझ्या मित्राकडे जा आणि हो, फक्त 2000 नाही, मी तुला आणखीन धन देतो, जेणेकरून तुझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडेल. असं म्हणत राजा त्याला एक पिशवी देतो आणि म्हणतो, यात खूप साऱ्या सोन्याच्या मुद्रा आहेत. यामुळे तुझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न उत्तम रीतीने होईल. त्याला सांग की हे राजाकडून दिलेली भेट वस्तू आहे. आणि हो, लग्न झाल्यावर परत माझ्याकडे ये. आजपासून मी तुला माझ्याकडे नोकरी देतो. तू माझ्यासाठी गुप्तहेर म्हणून काम करशील, कारण तुझ्यासारखा गुप्तहेर मला कुठेच मिळणार नाही. राजावर येणाऱ्या संकटाचा अंदाज तू सहज लावू शकशील, कारण तुला प्राणी आणि पक्ष्यांची भाषा समजते, जे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. त्यामुळे तू गुप्तहेर म्हणून इथे काम करशील. त्या बदल्यात तुला भरपूर वेतनही मिळेल. हे सगळं ऐकून गण्या खूप आनंदी होतो. तो आनंदाने आपल्या मित्राकडे विलासकडे जातो आणि त्याला सगळी गोष्ट सांगतो. हे ऐकून विलासही खूप आनंदी होतो आणि ते त्यांच्या बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, खरी मैत्री, प्रामाणिकपणा आणि चांगले विचार माणसाचे आयुष्य बदलू शकतात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.